हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। वसईत अधिकाऱ्याच्या घरी रोकड सापडली तर अटक, मंत्र्यांच्या घरी रोकड सापडली तर समज दिली। संजय शिरसाटांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंचा टोला। चीन रशिया डावे, मग पंतप्रधान तिकडे का चालले आणि इकडे कडवे डावे करता? जनसुरक्षा कायद्यावरनं उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, भाजपचा दुतोंडी कारभार असल्याची ही टीका। मुंबईत फक्त ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंचं वक्तव्य। दोन 2014 नंतर मुंबईत भाजपच सर्वात मोठा पक्ष। कुणाला आपला पक्ष मोठा वाटतो तर काय म्हणणार? फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला। नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यास न मिळाल्यानं छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा। भुजबळ एनसीपीच्या कार्यालयात करणार ध्वजारोहण, भुजबळांनी गोंदियाला जाणं टाळलं। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर कंत्राटी भरती विरोधातलं आंदोलन चिघळलं। आंदोलकांकडून सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा। मुख्यमंत्री एका कार्यक्रमात बोलतायत, थेट जाऊयात। आणि आज त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चाव्याचं वितरण आपण केलेलं आहे। बीडीडीचा प्रकल्प हा एक प्रकारे एशियातला सगळ्यात मोठा पुनर्विकासाचा प्रकल्प आहे। जवळपास 14,000 कुटुंबांना आपण नव्याने घर देतो आहोत। 160 चौरस फुटामध्ये राहणाऱ्यांना 500 चौरस फुटाचं घर हे आपण त्या ठिकाणी देतो आहोत। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की वर्षानुवर्ष बीडीडीचा प्रकल्प होईल असं म्हटलं जायचं, पण ते होत नव्हतं। 2014ला आमचं महायुतीचं सरकार आल्यानंतर मी हा निर्णय घेतला की विकासकाच्या ऐवजी म्हाडाने हा प्रकल्प करावा। त्यातल्या सगळ्या अडचणी आपण दूर केल्या, कोर्टाच्या केसेस आपण जिंकलो, त्याचं ग्लोबल टेंडर केलं आणि 3 मोठ्या ज्या काही देशातल्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये टाटा आणि त्या ठिकाणी जॉईंट व्हेंचरमध्ये टाटा आहे, त्याच्यासोबत LNT आहे आणि शापूरजी आहे, अशा 3 कंपन्यांना आपण ते काम दिलं। आणि आज आपण पाहू शकतो की जी बिल्डिंग बनलेली आहे ती अनेक वेळा रिहॅबची बिल्डिंग ही थोडी कमी दर्जाची बनते, पण अतिशय दर्जेदार अशा प्रकारचे आपण हे फ्लॅट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्यामुळे मुंबईकरांना आम्ही मुंबईमध्येच ठेवणार, मुंबईकरांना आम्ही हद्दपार होऊ देणार नाही, हे जे आम्ही 2014 साली सांगितलं होतं ते पूर्ण होताना आज दिसत आहे। त्याचा आम्हाला अतिशय आनंद आहे। आज इकडे MMRDA देखील आपण 2 महत्त्वाचे ब्रिज, जे एकीकडे BKCला डिकंजेस्ट करणार आहे आणि दुसरीकडे आपले जे ईस्टर्न सबब्स आहेत त्यांना वेस्टर्न एक्सप्रेसवेशी जोडणार आहेत, किंवा ईस्टर्न सबबच्या लोकांना एअरपोर्टमध्ये जाण्याकरता त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। धारावी किंवा चेंबूर इकडची कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे वाढणार आहे। अशा प्रकारचे 2 प्रकल्प, ज्यातला एक प्रकल्प इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये जवळपास 1 किलोमीटरचा केबल स्टेड कर्व हा पहिल्यांदाच कुठे निर्माण झाला असेल अशा प्रकारचा प्रकल्प आपण केलेला आहे। आज दुसरी आनंदाची गोष्ट आहे की आजपासनं कोस्टल रोड हा आपण 24 तास खुला त्या ठिकाणी करतो आहोत। 24 आवर्स तो लोकांना वापरता येईल। आणि मी लोकांना विनंती केली आहे की जरूर तो वापरा, पण त्याच्यावर रेसिंग करू नका, कारण आमचे कॅमेरे त्याच्यावर लागलेले आहेत। त्यामुळे रेसिंग करणाऱ्यांवर निश्चितपणे कॅमेऱ्याची नजर असेल। सगळ्यांनी रिस्पॉन्सिबली ड्रायव्हिंग करावं अशी देखील विनंती सर्वांना आहे। आणि त्यातही अजून आनंदाची गोष्ट आहे की पहिला टप्पा म्हणजे प्रोमोनाड, आपण आता त्याच्यावरचे 5.5 किलोमीटरचे प्रोमोनाड आज सुरू केलेले आहेत। हे प्रोमोनाड आहेत, त्या ठिकाणी भुयारी मार्ग देखील आहेत, बायो टॉयलेट्स देखील आपण त्या ठिकाणी लावतो आहोत। त्यामुळे आणि सायकल ट्रॅकही तयार केला आहे। त्यामुळे पायी चालणाऱ्यांना आणि सायकल चालवणारे जे काय आहेत अशा लोकांना जे काही रोज त्या ठिकाणी मॉर्निंग वॉक करतात, इव्हनिंग वॉक करतात, सायकलिंग करतात, त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था
आता पुन्हा एकदा झाली आहे. खरं म्हणजे या कन्स्ट्रक्शनच्या पिरियडमध्ये मरीन ड्राईव्ह असो की वरळी असो, लोकांना त्रास झाला, वॉकर्सला त्रास झाला, पण आता त्यांच्याकरता अतिशय उत्तम व्यवस्था होते. आणि लवकरच आता उरलेला जो सगळा महत्त्वाचा भाग आहे त्या ठिकाणी गार्डन्स जे आपल्याला तयार करायचे आहेत, उद्यानं जी तयार करायची आहेत, हिरवळ जी तयार करायची आहे, त्याच्याही कामाला सुरुवात आम्ही करणार आहोत. सर, मुंबईकरांसाठी वेगवेगळ्या योजनांचा शुभारंभ झाला, परंतु राज ठाकरे असं म्हणतात की मुंबईमध्ये दोन जे ठाकरे बंधू आहेत त्यांचेच पक्ष मजबूत आहेत, इतर पक्षांची ताकदच कमी आहे मुंबईत नाही असं त्यांनी म्हटलं. असं आहे की 2014च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2019च्या विधानसभेत मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजप होता. 2024च्या विधानसभेतही मुंबईमधला सगळ्यात मोठा पक्ष भाजपच आहे. अर्थात कोणाला आपला पक्ष मोठा वाटत असेल तर मला काही त्याच्यात हरकत घेण्याचं कारण नाही. प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्षाला मोठं म्हणायचं. आता हे नवीन घर मिळतंय ते बघून कसं वाटतं? आता ह्या घरामध्ये 2 BHK आहे, 500 स्क्वेअर फीटचं मोठं घर, तेही मुंबईसारख्या वरळी या ठिकाणी. फार चांगलं वाटतं. आणि एवढी अपेक्षा पण नव्हती, इतक्या लवकर मिळेल एवढं पडलं पण नव्हतं. असं वाटत होतं की अजून वर्ष 1.5 वर्ष तरी जाईल, त्या मनानं पुष्कळ लवकर मिळालं. खरं तर तुमचे डोळे पाणावलेले आम्हाला दिसत आहेत. घर सोडतानाचं दुःख होतं आणि नवीन घर घेतानाचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय. नक्कीच आनंद होतो. आजींच्या चेहऱ्यावरती मी आनंद बघितलाय. मुलगा म्हणून हे सगळं स्वप्न अगदी पहिल्या विटेपासून तुम्ही बघितलं असेल. ते जुनं घर पडतानाची आठवण आज येते या टोलेजंग इमारतीकडे बघताना. खूप आनंद होतो टोलेजंग इमारतीकडे बघताना. आणि त्याहूनही मला आनंद अशा गोष्टीचा होतोय की माझी आई आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे की ती आता हयात आहे आणि ती स्वतः चावी घेते. याचा मला फार आनंद झालेला आहे. आजी, ज्या वेळेला ही चावी हातात आली काय वाटलं? पहिली भावना काय? गृहप्रवेश कधी करणार? गृहप्रवेश आता चावी हातात मिळाली की लगेच. आता या तुमच्या कुटुंबासाठी 500 स्क्वेअर फीटचं हे घर झालेलं आहे. अशी साधारणपणे 500 अधिक कुटुंब आहेत. अनेकांना प्रतीक्षा आहे. कुठेतरी बीडीडीकरांचं हे स्वप्न पूर्ण व्हायला उशीर झाला, पण सब्र का फल मीठा होता, अशा पद्धतीची प्रतिक्रिया तुम्ही द्याल का? कशा पद्धतीचं वातावरण आहे आज? निश्चित बीडीडी चाळीची जी पुनर्बांधणी आहे, जे माझं वय आता 58 वर्ष आहे, मी गेले 30 वर्ष सातत्याने आम्ही ऐकतोय की पुनर्बांधणी होणार. या ठिकाणी वेगवेगळे विकासक डेव्हलपर येत होते. बऱ्याच लोकांचा या भूखंडावरती डोळा होता. पुष्कळ लोक आले, त्यांनी आपापल्या पोळ्या भाजण्याचा प्रयत्न केला. परंतु मला अतिशय आनंद आहे की शासनाने हा पुढाकार घेतला आणि शासनाने पुढाकार घेऊन हे आमचं जे स्वप्न होतं बीडीडी जायचं, हे काही अवधीतच, म्हणजे आम्हाला वाटलं पण नव्हतं की एवढा फास्ट होईल. कारण बरेचसे लोक टीका करत होते आणि आम्हाला ह्याही गोष्टीचा गर्व आहे की आम्ही घर खाली करताना शासनावरती पूर्ण विश्वास ठेवला आणि घर खाली करून दिलं आणि त्याचं फळ आज आम्हाला निश्चित मिळालं की आम्हाला प्रथम चावी मिळाली. आमचं सौभाग्य, आमच्या आईचं सौभाग्य आहे, आमच्या कुटुंबाचं सौभाग्य आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा संवाद साधला तुमच्या सोबत. काय म्हणाले मुख्यमंत्री? ते म्हणाले की तुम्ही आनंदी आहे ना, तुम्ही खुश आहेत ना? तर म्हटलं हो. या संपूर्ण ज्या इमारती तयार झाल्या त्यांचं स्ट्रक्चर साधारणपणे कसं असणार आहे? किती फ्लोअर्स आहेत? एका फ्लोअरला किती साधारणपणे घर आहेत? किती कुटुंब एकत्र सामावली जाणार आहेत? एका फ्लोअरवरती 8 फ्लॅट आहेत 500 स्क्वेअर फीटाचे आणि 40 मजले बांधलेले आहेत. आणि त्या ठिकाणी प्रत्येक घराला जी सुरुवातीला न दिलेली होती ती पार्किंग सुविधा सुद्धा दिलेली आहे. आणि आज वरळीला ज्या पद्धतीने जगामध्ये जो भाव आहे, आज दर आहे जगामधला, आणि त्या जगातल्या दराच्या तोडीस तोड असं हे सर्वसामान्यांना घर देण्याचं जे कार्य शासनाने केलेलं आहे त्याबद्दल मी शासनाचे शतशः आभार मानतो. नक्कीच. खरं तर यांच्या शब्दांमधनंच त्यांचा घर मिळाल्याचा आनंद आपल्याला कळतो आहे. आणि अशाच पद्धतीने बीडीडीकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. बीडीडीकरांचं हे नवीन घर अतिशय सुंदर आहे, प्रशस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी यांची जुनी इमारत होती त्याच ठिकाणी या टोलेजंग इमारती अद्ययावत स्वरूपाच्या पद्धतीनं उभ्या असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. व्हिडिओ गणेश काळेसह सुस्मिता भोदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
तर BDD वासियांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. कित्येक वर्षापासून ते हे स्वप्न बघत होते आणि आनंदाचं वातावरण आज BDD करांमध्ये आहे.